शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. लातूर दौऱ्यावर आहेत ते. सर, अतिवृष्टीची जी लातूर जिल्ह्यामध्ये पाहणी करण्यात आली, मुख्यमंत्री स्वतः आलेले होते. 2 मंडळांमध्ये त्यांनी पाहणी केलेली होती, उजनी आणि औराद शहाजनीमध्ये. मात्र लातूर जिल्ह्यातल्या 60 पैकी फक्त 4च मंडळांमध्ये जे आहे ते पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. जिथे 150 एकर शेती जी आहे ती पूर्ण पाण्याखाली होती, मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली होती, त्या ठिकाणी मात्र पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झालेला नाही आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीच्या काळात जाहीर केलं होतं मोठं पॅकेज, 32,000 कोटीच्या वर रकमेचं पॅकेज आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं मदतीचं पॅकेज असं. खरं तर हे सगळ्या खोट्या गोष्टी होत्या. अजून याची आम्ही माहिती घेतो तर कुठे या पॅकेजची 100% अंमलबजावणी झाली नाही, काही टक्के झाली असतील. लातूरमधल्या ह्या घटना तर मला सोडून या समोर आलेल्या आता अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं भीषण आहे. कारण लातूरमध्ये सगळ्यात जास्त अतिवृष्टी झालेली असताना, पूर्ण लातूर जिल्हा अतिवृष्टीग्रस्त असताना सगळ्या ठिकाणी विमा मंजूर होण्याची आवश्यकता होती. ठीक आहे, विम्याचे 4 ट्रिगर काढले, आता एकाच ट्रिगरवर विमा मिळतो. हा तर एक अन्याय आहेच, पण तो जो मिळतो तोही सगळ्यांना मिळालेला नाही, सगळीकडे नुकसान होऊनसुद्धा. विशेषतः माननीय मुख्यमंत्री इथं आलेत. मला तर वाटतं इथल्या काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते माननीय मुख्यमंत्र्यांना, म्हणून त्याचा रोष म्हणून तर नाही हे गाव आणि मंडळ गाळले, अशा प्रकारचे प्रश्न शंका लातूरकरांच्या मनात आहे. कृषी अधिकारी आणि विमा कंपन्या एकमेकात मिळालेल्या आहे. सरकारमध्ये सुद्धा या विमा कंपन्याचे एजंट आहे. परिणामी याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगायला. लातूर जिल्ह्यातला जो एक शेतकरी काशीनाथ गायकवाड, ज्यांचा म्हणजे वीज पडून बैल ठार झाला होता, त्याला घाईघाईनं पशुसंवर्धन विभागानं बैल नेऊन दिला, मात्र तो आजारी निघाला. एक प्रकारे बशा बैल म्हणून संबोधलं जातं आहे त्याला. दुसऱ्यांदा बैल देण्यात आलेला आहे, त्याचा आता कोणातरी देणगीदारानं तो बैल दिलेला आहे असं एक समोर येत आहे. खरं तर जो बैल दिला होता तो चुकीचा दिला होता. तो एका गोशाळेतला बैल होता, आजारी होता. आजारी असल्यामुळं त्याला कामाची सवय नव्हती आणि तो बैल जाऊन त्याने जुंपला. मला वाटतं अधिकाऱ्यांना एवढंसुद्धा ज्ञान नसावं. कृषी अधिकारी हे यांना बैल कोणता असावा, कोणता बैल काम करणार असतो, कोणता बादशा बैल असतो, कोणता बैल म्हातारा असतो, कोणता गोरं चांगलं असतं, एवढं छोटंसं ज्ञान जर अधिकाऱ्यांना नसेल तर अधिकारी आता चांगला घाण शब्द येतो माझ्या तोंडामध्ये, कशासाठी झालेले आहेत. बरं, ते झालं तर झालं. मुख्यमंत्री सांगतात याच्यावर सगळ्या रिपोर्टिंग करतात. मुख्यमंत्री एका बैलाचं. खरं तर शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेचं विदारक प्रदर्शन हे केलं जातं. हे शेतकऱ्याच्या संवेदना ज्या आहे मला वाटतं याच्या पायदळी तोडवल्या जातात. आज अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडं बैल नाही, जे पेरू शकत नाही, नांगरू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती. पण हा बैल आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणतात की याला जो पाहिजे तो बैल आम्ही घेऊन देऊ. कोण घेऊन देणार? मुख्यमंत्र्यांनी काय आर्थिक प्रोव्हिजन केली? अधिकाऱ्यांनी काय खिशात हात घातला? एका शेतकऱ्यांनी, एक संवेदनाशील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बैल त्या शेतकऱ्याला घेऊन दिल्याची माहिती सरकारने नाही घेऊन दिला. मुख्यमंत्री तिथून बोलत असतील, पण तो मुख्यमंत्र्याची दिशाभूल अधिकारी या लातूरमधले करतात. हा बैल एका सामान्य शेतकऱ्याने या दुसऱ्या शेतकऱ्याला घेऊन दिला. कारवाई झाली पाहिजे पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांनी जे असंवेदनशील. मुख्यमंत्र्याची दिशाभूल करतात म्हणल्यावर काय, जनतेची किती करत असतील. मुख्यमंत्र्यांना खोटं बोलतात. कृषी विभागाच्या योजनेतून दिलं, पैसे त्याच्या खात्यावर ट्रान्सफर झालं. अरे गोशाळेतून घेऊन गेले, हा पहिले खोटं. बशा बैल दिला तुम्ही, आजारी बैल दिला तुम्ही. दुसरा, घेऊन द्यायचं सांगितलं. अरे तुमच्या एवढे खातात, कमावतात, एवढा भ्रष्टाचारी जनतेचा पैसा लुटतात, एखाद्याला बैल घेऊन दिला तर काय फरक पडतो? राम मंदिरामधून सुद्धा आता चोरी झालेली समोर येते कोट्यवधी रुपयांची. आता काय, आता बच्चा राम का जन्मभूमी का काम का म्हणत होते ते. आता यांना रामसुद्धा पुराणा भ्रष्टाचार करायला लोक बोलतात तर वेड्यात काढत होते. आता सगळ्या पुराव्यानिशी समोर आलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये घोडेबाजार सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना देखील जे आहे लातूर, बीड, धाराशिवच्या त्यांचीसुद्धा म्हणजे खरेदी करण्यासाठी म्हणा किंवा त्यांची दिशाभूल करण्यासाठी कॉन्टॅक्ट. अशी खरेदी होणार नाही. भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीनं उमेदवारांना सुद्धा धमकवतात. सत्ता संपत्तीचा मिसयूज माझं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आलेला आहे. तो वापरून उमेदवारांना धमकावण्याचे, प्रलोभनाचे प्रकार होत आहेत, पण तो उमेदवार त्याला बळी पडणार नाही. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.